31 डिसेंबर रोजी सगळीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता। याच दरम्यान नाकाबंदी सुरू असताना शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून संशयितरित्या जाताना दिसले। त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडून एकूण 41 लाख रुपये नगदी जप्त करण्यात आली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती पोलिसांनी दिली आहे। काल दिनांक 31/12/2024 रोजी माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार सर्व नागपूर शहरात नाकाबंदी ठेवण्यात आली होती। पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये काल दिनांक 31/12/2024 रोजी 31st आणि नवीन वर्ष निमित्त पोस्टे कोतवाली हद्दीमध्ये गांधी गेट शिवाजी पुतळा दरम्यान नाकाबंदी ठेवण्यात आली होती। नाकाबंदीमध्ये PSI माने 5 अधिकारी आणि ट्रॅफिक कर्मचारी असे नाकाबंदी होते। रात्री 8-8:30 वाजताच्या दरम्यान एक मोपेड ग्रे रंगाची ज्यावर दोन इसम येत असताना दिसून आले। ते थोडे संशयित वाटल्याने त्यांना थांबवून त्यांना विचारपूस करण्यात आली आणि त्यांच्याजवळ एक काळ्या रंगाची बॅग ची पाहणी केली असता त्यांना त्यात कॅश दिसून आले। कॅशबद्दल विचारणा केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले नाही। त्यावरून आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला आणून पुन्हा विचारपूस केली असता त्या कॅशबद्दल कोणतेही पुरावे त्याच्यापासून मिळून आले नाही। सदर बाबत माननीय SCP DCP पोलीस आयुक्त साहेब यांना माहिती देण्यात त्यांच्या आदेशाने कॅशची पाहणी केली असता त्यामध्ये 41,67,300 रुपये मिळून आले। ती संशयित वाटल्याने जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करण्यात आली आहे। सदर दोन्ही इसमांना विचारपूस केली असता ते एक महिन्यापासून नागपुरात कामानिमित्त आले असून जबलपूरचे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचे ते साठी काम करतात। पुढील तपास चालू आहे।